महाराष्ट्र राज्य किसान सभेने 2025च्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा तीव्र निषेध करून त्याला शेतकऱ्यांच्या विरुद्ध आणि सामान्य जनतेच्या विरुद्ध अर्थसंकल्प आहे हे स्पष्ट केले। देशभरातील शेतकऱ्यांना 5 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पाच्या प्रती जाळून सरकारविरुद्ध निदर्शने करण्याचे आवाहन केलेले आहे। त्याचा भाग म्हणून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्थसंकल्प 2025ची होळी केली। समाचार संकलन अशोकभाई जोशी। केंद्रव्यापी किसान संघटनेने आज संपूर्ण देशामध्ये किसान विरोधी बजट को जला दो असं अपील केलेलं आहे। त्याचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्य किसान सभेने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर किसान बजेटच्या 2025च्या याची होळी केलेली आहे। आम्ही का होळी करत आहोत? गेल्या 3 वर्षापासून देशामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन चाललेलं आहे। 4 लाखाच्या वर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत। स्वामीनाथन आयोगाचा अहवाल आलेला असताना त्यांनी MSPचा कायदा आणावा आणि उत्पादन खर्चाचे 1.5 पट भाव शेतकऱ्याला द्यावा अशा पद्धतीने शिफारस केलेली आहे। या अर्थसंकल्पामध्ये काहीही तरतूद नाही। शेतकऱ्याला पेन्शन दिल्याशिवाय 60 वर्षाचा वरचा शेतकरी जगणार नाही असं स्पष्टपणाने सांगितलं। सरकारने त्याहीबाबत या बजेटमध्ये काहीही तरतूद केली नाही। रासायनिक खते सबसिडी याच्याबद्दल सबसिडी कमी केलेली आहे। या देशामध्ये 60% लोक शेतीवर विसंबून आहेत। असं असताना देखील केवळ बजेटचा 3% हिस्सा फक्त या कृषीवर आहे। आणि मग आता काय मागणी आहे? आता आमची स्पष्टपणे मागणी आहे